स्पीड गव्हर्नर संदर्भात राज्य सरकारनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे। वाहतूक मंत्री मोविन गुदिन्हो यांनी दिलेल्या नवीन इशाऱ्याप्रमाणे येणाऱ्या 6 एप्रिलपर्यंत राज्यातील रेंट कार असतील, प्रवासी वाहनं असतील किंवा प्रवासी टॅक्सी असतील, अवजड वाहनं असतील, या सगळ्या वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवणं अत्यावश्यक आहे। आणि जर का हे स्पीड गव्हर्नर बसवले नसतील तर 6 एप्रिल नंतर म्हणजे 7 एप्रिलपासून ही सगळी वाहनं जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा थेट इशारा वाहतूक मंत्री मोविन गुदिन्हो यांनी दिलेला आहे। नमस्कार, मी सचिन कुटुळकर आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता। या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे स्पीड गव्हर्नन्सचं महत्त्व आहे। गेल्या काही काळापासून रेंट कार असतील किंवा इतर वाहनं असतील यांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आणि हे अपघात कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून राज्य सरकारनं अनेक पावलं उचललेली आहेत। ब्लॅक स्पॉटवर नियंत्रण आणणं, त्याचबरोबर स्पीड ब्रेकर्स उभारणं, अनेक ठिकाणी CCTV इन्स्टॉल करणं, असे अनेक प्रकार केलेले आहेत। परंतु जे वाहनामुळे अपघात होत आहेत हे अपघात काही थांबत नाही आहेत आणि या अपघातावर नियंत्रण आणायचं असेल तर कुठेतरी वेगावर नियंत्रण आणलं पाहिजे। आणि या एकाच उद्देशाने राज्य सरकारनं स्पीड गव्हर्नर्स हा विषय पुन्हा एकदा गांभीर्याने घेतलेला आहे आणि वाहतूक मंत्री मोविन गुदिन्हो यांनी हा नवीन इशारा दिलेला आहे। जर आपण स्पीड गव्हर्नर्स बसवले नसतील तर तुमचं वाहन 6 एप्रिल नंतर जप्त केलं जाईल, असा थेट इशारा दिलेला आहे। आणि हा इशारा देण्यामागचं कारण म्हणजे केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार प्रत्येक अवजड वाहन असेल किंवा प्रवासी वाहन असेल त्या वाहनाला स्पीड गव्हर्नर बसवणं हे अत्यावश्यक आहे। आणि जर स्पीड गव्हर्नर तुम्ही बसवला नाही तर त्या वाहनावर कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत। आणि वाहतूक मंत्री मोविन गुदिन्हो यांनी नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे। जर कोणी स्पीड गव्हर्नर बसवला नसेल तर त्याचं वाहन जप्त केलं जाईल, असा इशारा त्यांनी दिलेला आहे। रेंट अ कॅबमुळे होणारे अपघात हा विषय फार गंभीर बनलेला आहे आणि यावर कुठेतरी नियंत्रण यावं अशी अख्ख्या गोव्यातून मागणी होत होती। आणि आता राज्य सरकारनं जो इशारा दिलेला आहे तो इशारा जर आपण बघितला तर पुढच्या काळामध्ये 1 महिन्याच्या कालावधीत या सगळ्या वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवणं अत्यंत आवश्यक आहे। तुमच्याजवळ जर अशी वाहनं असतील, म्हणजेच रेंट कॅब असेल, प्रवासी टॅक्सी असेल किंवा प्रवासी वाहतूक करणारी अवजड वाहनं असतील किंवा मालवाहतूक करणारी अवजड वाहनं असतील, या सगळ्या वाहनांना 6 एप्रिलपर्यंत तुम्हाला स्पीड गव्हर्नर बसवणं अत्यावश्यक आहे। आणि जर तुम्ही तो बसवला नाही तर 7 एप्रिलपासून तुमचं वाहन राज्य सरकार जप्त करणार, असा इशारा वाहतूक मंत्री मोविन गुदिन्हो यांनी दिलेला आहे। अशा प्रकारची हटके आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत गोवन वार्ताच्या माध्यमातून आम्ही घेऊन येणार आहोत। परंतु तुम्हाला जर का गोव्यातील क्षणाक्षणाचे आणि महत्त्वाचे अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज बघायचे असतील, वाचायचे असतील तर तुम्ही गोवन वार्ताशी कनेक्ट व्हा। आमची वेबसाईट आहे www.gowanwarta.net। या वेबसाईटला तुम्ही भेट द्या। इथे दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल। त्याचबरोबर X म्हणजेच ट्विटरवर आमचं अकाउंट आहे, शिवाय इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, तिथे जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि राज्यातल्या सगळ्या घडामोडी, सगळी इत्थंभूत माहिती तिथे तुम्हाला मिळू शकेल। शिवाय आमचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि राज्यातल्या सगळ्या ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या तुमच्यापर्यंत गोवन वार्ता पोहोचवणार आहे। त्यामुळे तुम्ही गोवन वार्ताशी कनेक्ट राहा। तुर्तास मी इथेच थांबतो। पाहत रहा गोवन वार्ता।